हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही गेलो आमच्या ताईच्या घरी त्यांचं बड्डे सेलिब्रेशन करायला. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्हाला जायचं होतं ताईंकडे, पण आमची फोर व्हीलर पप्पांना कुठेतरी जायचं होतं, त्यांना घेऊन जायची होती. पण त्याच पिरियडमध्ये मला सकाळी दादाचा कॉल आला माझी तब्येत कशी आहे ते विचारायला. तो बोलता बोलता बोलला की मी बाईक घेऊन चालत आम्ही ताईकडे. तर मग दादा बोलला की बाईकवर नको जाऊ, आपली घरून गाडी घेऊन जा. मग आम्ही बोललो की ठीक आहे, मग गाडी घेऊन जातो. मग त्यानंतर हे गेले गाडी आणायला. मग त्यांनी घरून गाडी आणली. मग आम्ही त्यानंतर गेलो, गाडीमध्ये गेलो आणि मग त्यानंतर केक घ्यायचं होतं. आणि आम्ही तोपर्यंत सजेस्ट करत होतो की कोणता केक घ्यायचा. मग केक शॉपमध्ये गेलो आणि विन्सी बोलली मम्मा लेट्स गो, मी बघते कोणता केक घ्यायचा ते. मग विन्सी तिकडे जाऊन सिलेक्ट करत होती. अगोदर तिने फ्रूट केक सिलेक्ट केलेला, पण मी बोललो की नको, ताईंना फ्रूट केक नाही आवडत, त्यांना चॉकलेट केक आवडतं. मग ठीक आहे मम्मा, मग आत्यांना चॉकलेट केक आवडतं तर आपण चॉकलेट केक घेऊया. मग तिने फायनली डन केलं आणि मला थंब दाखवला. ते तुम्ही बघू शकता कसं करते ती. मम्मा असं थंब दाखवते ती मला. मग हा घेऊया. मग आम्ही फायनली हा केक घेतला आणि विन्सी पण हॅप्पी झाली. त्यानंतर त्या केक शॉपच्या साईडलाच एक शॉप होतं, तिकडे विन्सीला दिसलं किंडर जॉय आणि त्यासाठी ती माझ्याकडे हट्ट करायला लागली की मम्मा मला किंडर जॉयच पाहिजे. पण मी तिला ते किंडर जॉय वगैरे नाही खाऊन देत, ते वेस्ट ऑफ मनी वाटतं, त्याच्यामध्ये कितूसं असतं. आणि मग ती गाडीमध्ये पण पूर्ण रडतच होती. मग मी तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर आम्हाला अचानक रोडमध्ये, म्हणजे प्लॅन नव्हतं, सकाळी तिला न्यायची इच्छा होती आमच्यासोबत, पण तिचा क्लास असल्यामुळे असं केलं की जाऊ दे, सानूच्या नशिबात नाही आहे आमच्यासोबत येणं. पण रोडमध्ये अचानक तिची क्लास 2 वाजता सुटणार होती, ती 1 वाजता सुटली आणि अशी आम्हाला ती रोडमध्ये भेटली. मग तिने तिची बॅग वगैरे भाऊंकडे दिली आणि तिला जबरदस्ती आम्ही गाडीमध्ये टाकून घेतलं आमच्यासोबत. आणि तिने आणलेलं मसाला डोसा, त्यामुळे मसाला डोसामुळे विन्सी पण तिचं किंडर जॉय हे विसरली आणि मसाला डोसा खाण्यासाठी सानू दीदीला मस्का लावायला लागली. मग त्या दोघी असं मागे बसून खाऊ लागल्या आणि मग ती तिला मस्का लावत होती. ती तुम्ही बघू शकता कशी तिला किस्से वगैरे देते. ते दीदी मला दे. मग त्यानंतर आम्ही गेलो पुढे जाण्यासाठी निघालो. तर ठीक आहे, आज ट्रॅफिक नव्हती, मध्ये मध्ये लाईट लागत होती. ही बघा तुम्ही ट्रॅफिक, त्यामुळे मला एवढा कंटाळा येतो ना हे 2-2, 3-3 तास ट्रॅफिकमध्ये थांबायला. त्यामुळे मी सरळ बाईक घेते आणि कुठे पण निघते. फोर व्हीलरमध्ये मला खूप कंटाळा येतो ते 2-2, 3-3 तास ट्रॅफिकमध्ये थांबायला. मग त्यानंतर अचानक रोडमध्ये मला कासारवडवलीच्या स्वामी समर्थांचं हे मठ दिसलं. मग माझी इकडे येण्याची खूप इच्छा होती, पण ती स्वामींनी आज पूर्ण केली. मग मी गेली तिकडे. मग तिकडे काहीतरी भजन काहीतरी चालू होतं, ते आवाजावरती मी गेली तिकडे, कारण की मी फर्स्ट टाईम गेलेली. मला कुठे काय ते माहीत नव्हतं आणि मला घाई पण होती, कारण की ताईंचे फोन सारखे येत होते. मग मी गेली तिकडे असं भजन चालू होतं. मग मी गेली आणि बघते आतमध्ये तर खूपच गर्दी होती आणि थांबली बाहेर. त्यामुळे त्यांना तिकडे विचारलं की मी जाऊ का दर्शनाला, जाऊ शकते का. मग तिकडचे ते भाऊ बोलले की हो जाऊ शकता तुम्ही. मग आम्ही असं गेलो आतमध्ये. त्यानंतर आतमध्ये व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हत्या, पण ही सानू मॅडमने कशी व्हिडिओ केली काय माहिती. हे बघा, दर्शन घेताना तिने माझी छोटीशी व्हिडिओ केलेली आहे. व्हिडिओ इम्पॉर्टंट नाही आहे, दर्शन झालं तेच मी खूप हॅप्पी झाले आणि विन्सी पण खूप हॅप्पी झाली स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन. खूप म्हणजे खूपच हॅप्पी झालो. मग त्यानंतर निघालो आम्ही जायला आत्याचं घर आला कुठे? तुला बरोबर समजलं का? आणि बोलू लागली आत्याचं घर आलं असं. आणि फायनली आम्ही पोचलो तिकडे, गाडीतनं उतरलो ताईंच्या बिल्डिंगच्या खाली. मग विन्सी पण खूप खुश झाली बघा, आणि ती कशी डान्स करते, आत्याचं घर आलं, आत्याचं घर आलं.
अशी खूप हॅप्पी झाली. तिला आत्याकडे यायला खूप आवडतं. ती हॅप्पी झाली. बघा कशी आमचा हात पण पकडत नाही आहे, एकटीच जायला निघाली. मग आम्ही वर जातो. अशा प्रकारे फायनली आम्ही ताईंच्या घरी पोचतो. हे बघा बघू शकता, ताईंच्या घरी आम्ही पोचलेलो आहोत. आणि मग डायरेक्टली किम डोर ओपन करते. त्यानंतर आम्ही विन्सी खूप हॅप्पी होते किमला बघून. डायरेक्टली आम्ही ताईंच्या किचनमध्ये जातो. ताई काय करतात ते बघायला. ताईंनी आमच्यासाठी खूप काय काय रेसिपीज बनवलेल्या असतात. तर खूप पसारा पडलेला असतो. ताई बोलते बाहेर जा, इथे नका थांबू. मग आम्ही जातो. ताई कॅट्स लवर आणि बर्ड्स लवर असल्यामुळे त्यांच्या घरी हे कॅट्स अँड बर्ड्स असतातच. त्यामुळे विन्सी खूप हॅप्पी होते आणि तिकडे जाण्यासाठी तिची एक्साइटमेंट मग अजूनच वाढते. हे बघा हे पॅरट कसे आहेत ते विन्सी करत होते. आणि मग विन्सी घेते मनी मॅवला आणि अशी बाबूसारखी त्याला घेते आणि त्याच्यासोबत खेळत बसते. खूप हॅप्पी होते ते. आणि मग नंतर हे किम बघा कशी त्या पॅरटला पण तिला चावत असते. सगळ्या पोरी त्या पायथानसोबत खेळत असतात. हाय किम. बलूनसोबत खेळायला लागते. आणि तिकडे ही दुसरीवाली कॅट, हिचं नाव पिकी आहे. ही पण किती क्यूट आहे ते बघा. अशी विन्सी हॅप्पी होते. मग त्यानंतर ताई आम्हाला थंडा नाश्ता वगैरे देतात आणि मला बोलतात की तू बस जा बाहेर, मला काहीच हेल्प नको करू. अशा माझ्या ताई मला त्यांच्या घरी गेल्यावर काहीच करून देत नाही. अशा माझ्या सगळ्या नंदा त्यांच्या घरी गेल्यावर मला काहीच करून देत नाही. त्या एवढ्या मला जीव लावतात. मग मी काय करायचं तर या पोरींना घेतलं आणि ताईंना थोडं काहीतरी सरप्राईज आपण देऊया म्हणून आम्ही असं डेकोरेशन करायला बसलो. आणि या मुलींना पण कामाला लावलं मी. आणि मग हे बघू शकता आम्ही कसे बलून्स वगैरे आणलेले. मग थोडं डेकोरेशन करत होतो. त्यामध्ये विन्सी पण आम्हाला हेल्प करत होती आणि आमचे बलून पण असे मध्ये मध्ये फुटत होते आणि आम्ही ते एन्जॉय करत होतो. आणि या मुली बघा कसं डेकोरेशन करायला मला हेल्प करतात. म्हणजे आम्ही सगळ्या मिळून ताईंना सरप्राईज देण्याचं ठरवलेलं. विन्सी बोलली मी आत्यांना डोळे बंद करून आणेन. मग ती अशा प्रकारे जाते आणि आत्यांना डोळे बंद करून घेऊन येते सरप्राईज देण्यासाठी. मग खरंच ताई आमचं हे छोटंसं डेकोरेशन बघून सरप्राईज होतात. बघा कशा त्या हॅप्पी होतात. आणि मग बसतात केक कट करायला. विन्सी पण त्यात खूप हॅप्पी होते आत्यांना सरप्राईज देऊन. आणि मग असं आमचं सिम्पली छोटंसं सेलिब्रेशन स्टार्ट होतं. हे बघा हे आम्ही सगळे, हे माझे भाचे पुष्कर, सानू, किम, भाऊ, माझे मिस्टर आणि ताई विन्सी. आम्ही अशा प्रकारे सेलिब्रेट करतो. आणि मग ताई सर्वांना केक भरवतात. मग मी जाते नंतर ताईंना केक भरवायला आणि विन्सीला पण भरवते. त्यात मी हॅपी बर्थडे बोल आत्याला. आणि मग मी विसरते गिफ्ट आणलेलं द्यायला. ते घेते. हे पण येतात गिफ्ट देतात. आणि विन्सीचं लक्ष केकमध्येच असतं की मी पूर्ण केक कधी खाते ते बघा अशी. आणि त्यानंतर ताईंचं हे किचनमध्ये चालू असतं. परत जाऊन काय काय बनवणं. ताईने एवढ्या रेसिपीज बनवल्या असतात आमच्यासाठी. त्यांना सांगितलेलं एवढं काय काय करू नका, पण त्यांचा हट्ट. भाकरी भात वगैरे मटण वगैरे बनवलेलं असतं. मग अशा प्रकारे आम्ही जेवायला बसतो. ताईंनी मला गेल्यापासून काहीच करून दिलेलं नसतं. काहीच करू नको अशाच सांगतात माझ्या सगळ्या नंदा. मग मी थोडीशी त्यांना हेल्प करते. आता मी जेवण तरी वाढते असं त्यांना बोलते. मग ते रेडी होतात. मग मी असं सर्वांना जेवण सर्व करते. मग अशा प्रकारे आम्ही खालीच जेवायला बसतो. अशा प्रकारे आमचं जेवण वगैरे होतं.
मस्त सगळं ताईने खूप छान आणि टेस्टी बनवलेलं असतं जेवण. त्यासाठी थँक्यू सो मच ताई. आणि ह्या मॅडम बघा दोघीजणी कशी आमचं काय चाललं आहे ते वर बसून व्यवस्थित बघत होत्या गुडगलसारख्या. आणि त्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर डिझर्टमध्ये ताईंनी हे फ्रूट आणि काय ड्रायफ्रूटचं सलाड बनवलेलं एवढं टेस्टी होतं ना खूपच. आणि त्यानंतर मग आम्ही असंच गप्पा मारत बर्डसोबत खेळत थोडा वेळ एकमेकांसोबत स्पेंड करतो. बघा त्याला एवढं लाडात घेतात ताई तरी पण तो चावायला बघतोय. त्याला घेतलंय तर हा ओरडतो. त्याचा पार्टनर त्याला घेतल्यामुळे त्याचा पार्टनर तिकडनं त्याला आवाज देत असतो. अशा प्रकारे त्याला डाळिंब पण खायला देतात तरी पण तो चावायला बघत असतो सारखा सारखा. मग आम्ही जायला निघतो. मग आम्हाला जायला निघतो तर ताई अशा खाली हात कधीच पाठवत नाही. काय ना काय आम्हाला सोबत देणारच. मग त्या अशा आम्हाला खाली सोडायला येतात. आम्ही जातो. आणि विन्सीला असं वाटतं की लिफ्टमध्ये बसल्यावर जंप केली ना तर लिफ्ट खाली जाते म्हणून ती अशी नेहमी लिफ्टमध्ये गेल्यावर जंप करते. तिला असं वाटतं की जंप केल्यावर लिफ्ट खाली जाते म्हणून ती जंप करते. बघू शकता तुम्ही. मग अशा प्रकारे आम्ही खाली जातो आणि किम आणि ही विन्सी आणि सानू किमला बाय बाय करतात. किम असते वर विंडोमध्ये. आणि मग इकडे ताई पण मला हग करून तब्येतीची काळजी घे आणि नीट घरी जा, वस्तीला राहा असं वगैरे सांगत असतात. मग अशा प्रकारे आम्ही ताईंचं बड्डे सेलिब्रेशन करून घरी जायला निघतो. आणि मग अशा प्रकारे आम्ही निघतो जायला. तर अशा प्रकारे आम्ही ताईंचं बड्डे इथे येऊन सेलिब्रेशन केलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा, कमेंट करा. ओके बाय बाय. बाय बाय नाही, या दोघींची मस्ती बघा तुम्ही. या दोघी कशा सनरूफमध्ये बसल्यात आणि थोड्या वेळात आम्हाला पुढे जाऊन पोलीस भेटतात आणि ते या दोघींना ओरडतात तेव्हा या दोघी खाली बसतात जाऊन. सो बाय बाय. यांची मस्ती बघा शेवटपर्यंत. कशासाठी कुठला केक कापला आपण? चॉकलेट. मग त्याने केवढा केक खाल्ला? हो का? चला खाली आता. बस चला. चला.